नमस्कार मंडळी, मी उर्मिला तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. आपली संस्कृती आपले सणवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये कार्तिक शुक्ल पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा अंत केला होता. भगवान शिवाच्या त्रिपुरासुराचा अंत करून देवांच्यावर जशी कृपा केली त्याच प्रकारे आपल्या जीवनातील अंधकार, नकारात्मकता, आपल्या सगळ्या समस्यांचं निवारण व्हावे म्हणून महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये दीपदान हे करावे. त्याच प्रकारे त्रिपुरासुराचे प्रतीक म्हणून 750 वाती आपल्या घरामध्ये जाळल्या जातात, हवन केले जाते, भगवान शिवाचे पूजन केले जाते. ह्या दिवशी अभिषेक केला जातो. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिपुरवात कशी लावावी, त्याचप्रमाणे हवन कसं करावं, मंत्र कोणते म्हणावे, मुहूर्त काय असणार आहे, तर हे सगळे आपण सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता अधिक उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर सगळ्यात आधी आपण मुहूर्त पाहणार आहोत. पौर्णिमा तिथी प्रारंभ 4 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 10:36 प्रारंभ होते. तर पौर्णिमा तिथी समाप्ती 5 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:48 समाप्त होती. पण प्रदोष काळामध्ये ही पूजा केली जाते. तर सायंकाळचा मुहूर्त 5:15 सुरू होतो तर 7:50 उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमेचे व्रत आणि मुख्य विधी 5 नोव्हेंबर रोजी केली जाईल. तर हे सगळं आपण लक्षात ठेवायचं. तर आपल्याला 5 नोव्हेंबरला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ही पूजा केली जाते. जर तुम्हाला ह्या वाती मिळाल्या नाही ना, तर तुम्ही 6 नोव्हेंबरला प्रदोष काळामध्ये ह्या वाती जाळल्या तरी चालेल. तर ह्या 750 वाती आपण जाळतो, ह्या त्रिपुरा दैत्याचे प्रतीक म्हणून जाळल्या जातात. जर आपण पूजेचं सामान घेतो ना, तिथं आपल्याला ह्या वाती मिळून जातात. तर त्रिपुरा पौर्णिमेला आपण सायंकाळी भगवान शिवाची पूजन करायचे असते. भगवान शिवांना अभिषेक घालायचा असतो आणि 750 वाजते आपण ज्या जाळणार आहेत ना, त्या शुद्ध गाईच्या तुपाची आहुती द्यायची असते ह्या दिवशी आणि मग त्याचं हवन करायचं असतं. तर हे मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते कशा पद्धतीने करायचं असतं ते. तर एक पाट घ्यायचा, त्यावर सफेद रुमाल आथरायचा, कारण भगवान शिवांना म्हणजे महादेवांना सफेद वस्त्र खूप प्रिय आहे, त्यामुळं तुम्ही सफेद वस्त्रच घ्यायचे. तर सुरुवातीला आहे ना, पूजेची सुरुवात करताना आहे ना, आपण अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे, म्हणजे देवीची पूजा करून घ्यायची. देवाच्या साक्षीनेच कोणतेही पूजेची सुरुवात आपण देवाच्या साक्षीनेच करतो. आणि दिव्याला आहे ना, पाटावर स्थान द्यायचं. त्यानंतर मातीचा मोठा दिवा घ्यायचा किंवा हवनकुंड असेल तुमच्याकडं ते घेतलं ना तरी पण चालेल. त्यामध्ये 750 वाती घ्यायच्या, त्या गाईच्या तुपामध्ये भिजून घ्यायच्या. आधी त्रिपुरी पौर्णिमेची पूजा खूप छोटी आहे, पण तिचं फळ मात्र खूप मोठं आहे. आता आपण मातीचा दिवा घेतला, 750 वाती तुपामध्ये भिजून घेतल्या. आता आपण आपल्या घरातील देवघरामधील गणपती बाप्पाची मूर्त घ्यायची आहे, महादेवाची पिंड घ्यायची आहे आणि गणपती बाप्पाची पिंड आणि महादेवाची पिंड घेतली ना, तर त्यांचा अभिषेक करून घ्यायचा. त्या अगोदर बसायला बसणं घ्यायचं आहे, नाहीतर आपण केलेली पूजेचं फळ आहे ना भूमीला प्राप्त होतं, आपल्याला प्राप्त होत नाही. त्यामुळं बसायला काहीतरी बसन घ्यायचं आणि नंतर अभिषेक घालायचा. गणपती बाप्पाचा अभिषेक करताना ओम गण गणपताय नमः म्हणायचं, असं म्हणायचं. नाहीतर मग पंचामृत स्नान घालायच्या वेळेस आहे ना, पंचामृत स्नान समर्पयामी असं म्हटलं ना तरी पण चालेल. नाहीतर गणपती बाप्पा मी तुम्हाला स्नान घालत आहे असं म्हटलं ना तरी चालेल, पण काहीतरी म्हणायचं. आता आपण गणपती बाप्पाचा अभिषेक झाला आहे, चांगल्या पाण्याने परत गणपती बाप्पाला धुवून घ्यायचं आणि पाटावर स्थान द्यायचं. गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावायची, फूल व्हायचं आणि कापसाचं वस्त्र व्हायचं तर ते वस्त्र वाहून पाटावर स्थान दिल्यानंतर आता आपण महादेवाची पिंड घ्यायची. महादेवाच्या पिंडीला पण आपण आहे ना अभिषेक घालायचा. आणि आपण गणपती बाप्पांना आपण अभिषेक का घालतो, कारण गणपती बाप्पा म्हणजे कोणत्याही पूजेची सुरुवात करताना गणपती बाप्पाचा सर्वात प्रथम मान असतो. त्यामुळं आपण आहे ना गणपती बाप्पाचा आधी अभिषेक घालायचा. आणि नाहीतरी त्रिपुरी पौर्णिमाची पूजा ही महादेवाचीच असती, पण गणपती बाप्पाला आधी अभिषेक करायचा, गणपती बाप्पाची पण पूजा करायची, त्यानंतरच मग महादेवाची पूजा करायची. महादेवाला अभिषेक घालायचा. आणि आपण शिवांना अभिषेक घालायच्या वेळेस आहे ना
पंचामृताने अभिषेक घालायचा. त्यानंतर चांगल्या पाण्याने, नाहीतर चांगल्या पाण्याने घातला ना तरी चालेल किंवा पंचामृताने घातला ना तरी पण चालेल. आणि महादेवांना पण आहे ना अभिषेक घालायच्या वेळेस आहे ना आपण ओम नमः शिवाय असं म्हणायचं, नाहीतर मृत्युंजय मंत्र म्हटला ना तरी पण चालेल. पण काहीतरी म्हणायचं 11 वेळेस किंवा 108 वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आणि आपले महादेवाचा अभिषेक घालून झाल्यानंतर महादेवांची पिंडीला स्वच्छ कोरडे करून घ्यायचे. त्यानंतर पाटावर स्थान द्यायचं. हळदी कुंकू महादेवांना लावत नाही. त्यानंतर आपण भस्म लावायचा आणि देवाला बेलाचं पान व्हायचं आहे. तर अशा पद्धतीने आहे ना पूजा करून घ्यायची महादेवाच्या पिंडीची बी. आणि एवढीच साधी सोपी आणि एकदम कमी साहित्यामध्ये होणारी पूजा आहे ही. आणि आपण महादेवाला पाटावर स्थान दिल्यानंतर आता आपल्याला त्रिपुरावाती जाळायचे आहे. तर आपल्या त्रिपुरावाती जाळायच्या असताना आपण आपल्या गावरान तुपामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या अगोदरच आपण. तर ह्या वाती ना जाळताना पण आपल्याला 108 वेळेस आहे ना मृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. नाहीतर ओम नमः शिवाय म्हणजे मृत्युंजय मंत्र येत नसेल ना तर ओम नमः शिवाय म्हटलं ना तरी पण चालेल. आणि ही पूजा आहे ना स्त्री पुरुष कोणी पण करू शकतं, दोघं पण करू शकतात. आणि ही पूजा आहे ना मंदिरात जाऊन केली तरी पण चालेल, घरामध्ये केली तरी पण चालते, आणि गंगेवर जाऊन केली ना तरी पण चालते, किंवा नदी तीरावर जाऊन केली ना तरी पण चालते. फक्त दीपदान करायचं असतं ह्या दिवशी. आणि ह्या दिवशी ना देवदिवाळी पण म्हणतात, कारण भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर देवांना जो आनंद झाला होता ना, त्या आनंदामध्ये देवांनी खूप दिवे लावले होते, दिवे प्रज्वलित केले होते. त्यामुळे ह्या दिवशी ना दिवे लावतात आणि देवदिवाळी ही साजरी करतात. जर आपल्याकडे ह्या 750 वाती नसतील ना तर काय करायचं, आपण ज्याप्रमाणे दिवाळी साजरी करतो, म्हणजे घरामध्ये अंगणात तुळशीजवळ किंवा दारासमोर जेव्हा ज्या पणत्या लावतो ना त्याच प्रकारे आपल्याला ना ही देवदिवाळी साजरी करायची असते. आणि वाती नसतील तर. आणि शक्यतो आहे ना बाजारामध्ये ह्या वाती मिळूनच जातात. 750 वाती असतात ह्या जुडग्यामध्ये. त्या वाती घ्यायच्या आणि घरामध्ये जाळायच्या आहे आपल्याला, किंवा मंदिरात जाळायच्या, किंवा नदी किनारी किंवा गंगेच्या तीरावरती जाऊन जरी जाळल्या ना, तुम्हाला जिथं शक्य होईल तिथं तुम्ही ह्या वाती जाळायच्या. आणि ह्या वाती त्रिपुरावात जाळली ना तर आपल्या घरावर येणारे संकट अडचणी त्या दूर झाल्या जातात. आता आपण आहे ना मातीच्या दिव्यामध्ये जे भिजवलेल्या वाती आहे ना त्या घ्यायच्या आहे, आणि त्या वातीमध्ये कापूर घ्यायचा आहे. कापराने आपल्याला प्रज्वलित करायची आहे ती 750 वाती कापराने जाळायचे आहे आणि जाळायच्या असतात. आणि आपण ज्या वाती प्रज्वलित केल्यानंतर एका वाटीमध्ये तूप घ्यायचं आणि त्या पळीने ना थोडं थोडं तूप त्या वातीवर टाकायचं आणि हवन करायचं. आणि ना मृत्युंजय मंत्र म्हणायचं आणि शेवटी स्वाहा असं म्हणायचं आणि आपल्या आहुती द्यायची. आणि ह्यामध्ये ना सगळ्यात सर्वश्रेष्ठ मंत्र हा त्रिपुरा मंत्र पण आहे. तो तुम्हाला यूट्यूबवर कुठेही भेटून जाईल. आणि ओम श्री त्रिपुरा अंतकाय नमः स्वाहा हा 21 वेळा म्हणायचा हा मंत्र. आणि तुपाची आहुती द्यायची. आपण तुपाची आहुती म्हणजे हवन का म्हणतो तुपाची आहुती द्यायला, तर आपण ह्या वाती जेव्हा प्रज्वलित केलेल्या आहे ना त्या मातीच्या किंवा मोठ्या भांड्यात किंवा दिव्यामध्ये किंवा हवनकुंडामध्ये, तर ते एकच असतील, तर आपण तुपाची आहुती त्यांना थोडी थोडी आहुती देत राहतो ना, म्हणून याला आहे ना हवन बोलतात. तर वाती जळाल्यानंतर जी राख असते ती थंड झाल्यानंतर आहे ना महादेवांना लावायची. आणि उरलेली जी आहे ना तो भस्म आपण म्हणजे भस्म म्हणून तो घराच्या चारी बाजूला आहे ना थोडा थोडा टाकत जायचा. तर अशा प्रकारे ना अगदी साध्या सोप्या पद्धतीने ना तुम्ही ही पूजा करू शकतात. याचे फळ तुम्हाला खूप जास्त पटीने मिळत असते. आणि ही पूजा आहे ना मांडलेली असते ती दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची असते, त्याच दिवशी उचलायची नसते. त्याची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी करायची. अशा प्रकारे ना ही पूजा करायची असते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.